2-3 दिवसापूर्वी एक शून्य पालक दवाखान्यात आले होते. त्यांची मुलगी 4थी-5वीला असेल, वय वर्ष 10. त्यांच्या मनात शंकेचं कौल होतं की HPV वॅक्सिन जे सध्या त्याचे खूप प्रमाणात जाहिरात चालू आहे किंवा जागरूकता चालू आहे, ती लस आपल्या पाल्यांना देणे योग्य आहे का, त्याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली. कारण साहजिकच आहे, त्यांनी सांगितलं काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती बरेच अफवा, चुकीचे संदेश स्प्रेड होत होते, व्हायरल होत होते की लसीकरण लहान मुलींना देऊ नये, याचा दुष्परिणाम आहे, याचा हानिकारक त्रास होतो, हे योग्य नाही, असे अनेक चुकीचे नकारार्थी व्हायरल व्हिडिओज त्या लसीबद्दल पसरत होते. पण आता त्यांनी सांगितलं की ह्याबद्दल तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा, जेणेकरून आमच्यासारखे पालक जागरूक होतील व अशा भूलथापांना बळी पडणार नाही. तर आज आपण ह्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. लसीकरण म्हणजे HPV वॅक्सिन, त्याचं गर्भाशयमुख सर्वायकल कॅन्सरची वॅक्सिन असते HPV वॅक्सिन. ही वॅक्सिन घेतली पाहिजे का, आणि सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयमुखाचा कर्करोग हे काय असतं, याची लक्षणं काय आहेत, कारणे काय आहेत, लसीकरणाचा फायदा काय आहे, तोटा काय आहे, हे सगळं संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स. आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा विषय, जागरूकतेच्या भावनाविषयी. तर कृपया करून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि गरज असल्यास आपले आपतिष्ट, मित्रपरिवार सगळ्यांना शेअर करा. आजचा आपला विषय आहे गर्भाशयमुख कर्करोग म्हणजे सर्वायकल कॅन्सर वरील लस सुरक्षित आहे का, आणि सर्वायकल कॅन्सर गर्भाशयमुखचा कर्करोग म्हणजे काय, आपण ह्या विषयावरती आज सविस्तर बोलणार आहोत. तर सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयमुखचा कर्करोग. गर्भपिशूच्या पुढे ते तोंड असतं, त्याला गर्भाशयमुख म्हणतात, त्याला सर्व्हिक्स म्हणतात, आणि त्या कर्करोगाला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतात. महिलांना गर्भाशयाच्या मुखाला होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशयमुख कर्करोग किंवा सर्वायकल कॅन्सर. त्या जागेला सर्व्हिक्स असं म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये, म्हणून त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतात. आता याचे मुख्य कारण काय आहे, एक विषाणू असतो ज्याचे नाव आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणू आहे, चा दीर्घकाळ संसर्ग झाल्याने हा कर्करोग होतो. आता ह्या कर्करोगाचे लक्षणं काय आहेत आपण ते बघून घेणार आहोत. म्हणजे गर्भाशयमुखाचं कर्करोगाचे किंवा सर्वायकल कॅन्सरचं लक्षणं काय असतात ते आपण बघून घेऊ. सुरुवातीच्या काळात खूप काही लक्षणं याची दिसून येत नाहीत. हळूहळू जो कर्करोग प्रोग्रेस होतो, वाढतो, मग त्याची लक्षणं थोड्या अंतराने किंवा झाल्यावरती किंवा ग्रेड वाढल्यावरती लक्षणं दिसून येतात. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं आहे मासिक पाळीमध्ये रक्तस्राव जास्त होतो, आणि नंतरचं आहे शारीरिक संबंधानंतर रक्तस्राव, ब्लिडिंग हे चालू होऊन जाते इमिजिएटली सेकंड डे किंवा थर्ड डेपासून. मध्यंतरी मासिक पाळीचं अंतर याच्यामध्ये 10-10 दिवसाला, 15-15 दिवसाला, असं 6-7 महिन्यापर्यंत मासिक पाळीचा त्रास काही काही रुग्णांमध्ये आढळून येतो. नंतर आहे लिकोरिया. हा मेडिकल टर्म आहे, म्हणजे दुर्गंधयुक्त पांढरा स्राव अंगावरून जाणे, याला आपण लिकोरिया असं म्हणतो. हे एक लक्षण आहे मुद्द्याचं. नंतर आहे ओटीपोटात सतत दुखत असतं, वेदना होत असतात आणि असह्य वेदना होतात. याच्यामुळे बरेच रुग्ण ओटीपोटात दुखण्याने बेजार असतात. हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. कारण नसताना किंवा लक्षण नसताना हे ओटीपोटसुद्धा एक स्पेसिफिक लक्षण आहेत, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. वजन कमी होतं. ग्रॅज्युअली पेशंटचं वजन, महिलांचं वजन दिवसेंदिवस हळूहळू कमी होतं. वजन कमी होणं हे एक प्रमुख लक्षण आहेत, याच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये.
नंतर आहे मळमळ होणं, सतत पाळीच्या आधी नंतर 15 दिवसाच्या अंतराने पाळी, त्याच्या वेळेस लगेच मळमळ होतं, पाळी गेल्यानंतर मळमळ होतं आणि अशक्तपणा मग प्रमुखपणे जाणवतो. अशक्तपणाही हा एक खूप प्रमुख लक्षणं आहेत. तर असे काही वरील लक्षणं आहेत. हे लक्षण आपल्याला आढळल्यास आपल्या अवतीभोवती आपल्या आप्तइष्ट, आपल्या मुलींना, आपल्या घरात असे लक्षणं आढळल्यास निष्काळजीपणा करू नका. त्वरित आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरना आपण संपर्क करावा. नंतर आहे याचे कारणे काय आहेत. गर्भाशयमुखचा कर्करोग किंवा सर्वायकल कॅन्सरचे कारणे काय काय आहेत ते आपण बघणार आहोत. खूप लवकर कमी वयात लग्न करणं, कमी वयात लग्न करणं, खूप लवकर लग्न करणं, कमी वयात लग्न करणं, हार्मोनल जे डिस्टर्ब्स असतात, हार्मोनल बॅलन्स नसतो, कमी वयामध्ये लग्न केल्यानंतर बरेच असे व्याधींना आपल्याला समोर जावं लागू शकतो. आता हल्ली होत नाही, काही ग्रामीण भागामध्ये होत असतात, ते आपण जागरूक राहायला पाहिजे आणि आपण अनेकांचा प्राण वाचवले पाहिजे किंवा धोका वाचवला पाहिजे सतर्क राहून आणि काळजी घेऊन. नंतर आहेत लवकर लग्न झाल्यानंतर लवकर लैंगिक संबंध होणं, याच्यामुळे बरेच व्याधी निर्माण होतात आणि कारणे निर्माण होतात की कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. अनेक पार्टनरबरोबर शारीरिक संबंध ठेवणे किंवा ज्यांना HPV पॅपिलोमा व्हायरसचे लक्षणं आहेत, कॅरियर आहेत, त्यांचा संसर्ग झाला आहे, अशा लोकांबरोबर जर संबंध ठेवले शारीरिक संबंध तर धोका खूप आहेत. हे एक प्रमुख कारणे असतात. नंतर स्वच्छतेचा अभाव. आपण बरेचसे मासिक पाळी वगैरे येते, आपण पॅड्स, सॅनिटरी पॅड्स वगैरे वापर करत नाही. अजून बऱ्याच ग्रामीण भागात माझ्या आई बहिणी नॅपकिनचा वापर करतात, रुमाचा वापर करतात, जे स्वच्छ नाही असतात, ते स्टेराईल नसतात. त्याच्यामुळे संसर्ग वाढतो, इन्फेक्शन वाढतो, अस्वच्छता वाढते. त्याच्यामुळे सगळ्या आया बहिणींना विनंती आहे की कृपया करून सॅनिटरी पॅड्स सिव्हिल दवाखाने, PSC सेंटर्समध्ये, अंगणवाडी सेंटर्समध्ये अवेलेबल असतात, स्वस्त असतात किंवा फ्री असतात. त्याचा तुम्ही वापर करा आणि ते जागा इन्फेक्शनपासून वाचवा आणि ते जागा स्वच्छ ठेवा. तर त्याच्यामुळे इन्फेक्शनचा रिस्क कमी आहे, कर्करोगाचा धोका कमी आहे. नंतर आहे HPV संसर्ग. ज्या व्यक्तींना इम्युनोपॅपिलोमा व्हायरसचा संसर्ग झाला आहे त्या व्यक्तींशी कॉन्टॅक्ट संबंध आले फिजिकल, तर त्यावेळेस धोका हा 100% वाढतो. नंतर आता आपण लक्षणं बघितले, कारणे बघितलं, मग आता तपासणी काय असते. पॅप स्मिअर नावाची तपासणी असते. ती तपासणी आपल्या स्त्रीरोगतज्ञाकडनं करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पॅप स्मिअर म्हणजे गर्भपिशवी स्वच्छ करतो. स्वच्छ करून त्या गर्भपिशवीमधला काही जो अंश असतो, काही भाग असतो, काही सेल्स असतात, टिश्यूज असतात, ते आपण तपासायला पाठवतो. त्याच्याने आपल्याला कळतं की गर्भपिशवीची तोंडाचा, गर्भाशयमुखचा किंवा सर्वायकल कॅन्सरचा धोका होऊ शकतो का नाही हे आपल्याला आधी कळून जातं. आणि नंतर एक आहे HPV टेस्ट. ते व्हायरसच्या नावाने टेस्ट आहे, पॅपिलोमा व्हायरसच्या नावाने एक टेस्ट आहे. हे 2 तपासण्या खूप महत्त्वाच्या आहेत. आता प्रतिबंध काय असतं, प्रिव्हेन्शन काय असतं, मी नेहमी सांगत असतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर प्रिव्हेन्शन असं असतं, नियमित 2 वर्षातनं एकदा तरी पॅप स्मिअर टेस्ट करून घ्यायचा. पॅप स्मिअर टेस्ट तुमच्या स्त्रीरोगतज्ञाकडे होते आणि काही खर्च जास्त लागत नाही, काही जास्त वेळ लागत नाही, मोजून 15 मिनटाचं काम असतं. ते पॅप स्मिअर टेस्ट करून घ्या. त्याचं जेणेकरून आपलं गर्भाशयमुखाचा कर्करोग होणार आहे का नाही, इन्फेक्शन आहे का नाही हे आपल्याला कळतं. नंतर आहे स्वच्छता राखा. सॅनिटरी पॅडचा वापर करा, मासिक पाळीमध्ये स्वच्छता राखा. आणि नंतर आहे HPV वॅक्सिन घेणे. आता HPV वॅक्सिन किती सेफ आहे, किती सुरक्षित आहे, आपण ते पुढे बघणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. वॅक्सिन घेणे. तिसरी गोष्ट आहे की जेव्हा तुम्हाला लक्षणं आढळल्यास त्वरित आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा संपर्क करा, स्त्रीरोगतज्ञांशी संपर्क करा, जेणेकरून प्रिव्हेन्शन आणि वेळेवर उपचार केल्यावरती तुम्ही लवकर बरे होऊ शकतात. हा आजार एक नोट मान्य करा, एक नोट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा. सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयमुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये होणारा सामान्य कर्करोग आहे, सामान्य कॅन्सर आहे. पण हे वॅक्सिन आणि लस घेतल्यावर आणि वेळेवरती तपासणी केल्यावर तो 100% टाळता येतो
किंवा झाल्यास लवकर अर्ली स्टेजमध्ये झाल्यास तो 100% बरा होतो. म्हणून घाबरू नका, काळजी घ्या आणि सतर्क राहा, जागरूक राहा. आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे, गर्भाशयमुख कर्करोग सर्व्हिकल कॅन्सरवरील लस सुरक्षित आहे का? हो, 100% ही लस सुरक्षित आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवांना बळी पडू नका. याच्यामध्ये अनेक कॅन्सर तज्ज्ञांचं मत आहे की ही लस 100% सुरक्षित आहे. याच्यावर कुठलाही दुष्परिणाम नाही, याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, याचा कुठलाही काही असे आगळे शरीरावरती परिणाम होणार नाही, उलटं याचा फायदा होईल, हे कृपया लक्षात ठेवा. तर ही लस 100% सुरक्षित आहे. तर हे वय, लस कधी द्यावी, हे लस देण्याचं वय असतं 9 ते 14 वर्षापर्यंत. मुलींना ही लस खूप महत्त्वाची आहे आणि ह्या वयातच ही लस देतात आणि दिली गेली पाहिजे. 9 ते 14 वर्ष वयातील मुलींना ही लस देतात. आता हल्ली बरेच NGO संस्था, शाळा, हॉस्टेल, कॉलेजेस हे उपक्रम राबवत आहेत. निसंकोचपणे पालकांनी आपल्या मुलींना ही लस द्या, ही तुम्हाला विनंती. आता याचे बरेच डोस असतात. आता बरेच तक्रारी आमच्याकडे आले की एक डोस झाला आहे, दुसरा डोस आम्हाला मिळालाच नाही, असे कॅम्प्स वगैरे होते. चर्चा अंतर्गत असे प्रश्न समजतात, उपस्थित होतात. तर हे डोस तुम्हाला लक्षात असू द्या, 6 महिन्याच्या अंतराने लसीचे 3 डोस असतात. समजा उदाहरण, आज पहिला डोस घेतला तर 2 महिन्याच्या अंतराने दुसरा डोस येईल आणि 4 महिन्याच्या अंतराने तिसरा डोस येईल. तर असे 6 महिन्यामध्ये 3 डोस असतात. आज एक घेतला, 2 महिन्याच्या अंतराने दुसरा आणि 4 महिन्याच्या अंतराने तिसरा डोस. पहिल्या डोसच्या 6 महिन्याने तिसरा डोस येतो, 2 महिन्याच्या अंतराने पहिल्या डोसच्या दुसरा डोस येतो. लक्षात आला सर? पुन्हा सांगतो, 3 डोस आहेत, 6 महिन्याच्या अंतराने हे 3 डोस द्यावे लागतात. उदाहरणार्थ, आज जर पहिला डोस घेतला तर दुसऱ्या महिन्यात 2 महिन्यानंतर सेकंड डोस, दुसरा डोस आणि 4 महिन्यानंतर तिसरा डोस, असा हा डोसचा प्रोटोकॉल आहे. तर आता माझ्या सगळ्या आया बहिणींना, पालकांना विनंती आहे की आपल्या मुलींना वय वर्ष 9 ते 14 वयापर्यंत लस द्यावी. या वयातील लस शरीरामध्ये योग्य प्रकारे प्रतिकारशक्ती निर्माण करते. लस घेतल्यावरती कॅन्सरचा धोका, कॅन्सरची शक्यता खूप कमी होते. 90% शक्यता कॅन्सरची ही कमी होते. लस घेणे आणि नियमित तपासणी करून ही सर्वात सुरक्षित उपयोजना आहे. त्याच्यामुळे लस घ्या, सुरक्षित आहे. तपासणी करत राहा वेळोवेळी आणि आरोग्याची काळजी घ्या. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना फायदेशीर असेल. आपल्या आप्तेष्टांना पाठवा. आरोग्याची काळजी घ्या. निरोगी राहा. धन्यवाद. नमस्कार.